आता एक व्हिडिओ सेंड केला होता मी, काल रात्री कनेक्टिंगचा आवाज होता. अंदाज आपला बरोबर आहे. कनेक्टिंग 1 नंबरचं बेरिंग तुटून बाहेर पडलेलं आहे. हे बघा, हे कनेक्टिंग आहे आणि हे बेंडही झालेलं आहे. आणि हा बघा त्याचा कीस, हा बघा. आता जाऊया आपण इंजिनच्या खाली. हे बघा कसा कीस पडला बघा ह्याच्यामध्ये. हां, म्हणजे आता क्रँक ही किती बेरिंग स्टँडर्ड आहे का 10 पॉईंट आहे ते चेक करूया आपण. आणि आता जाऊया आपण गाडीच्या खाली आणि मग सविस्तर ह्याचं कारण शोधूया की असं का झालं आहे ते. आता आलो गाडीच्या खाली मी. स्टँडर्ड क्रँक होता, पण हा आता क्रँक बदलायला लागणार आहे कारण जास्त संपला आहे हा. आणि वरचं बेरिंगही बघा, कनेक्टिंग बेरिंग बेंड झाला आहे. आता ह्याची कारणं भरपूर काय असू शकतात. ऑइल बदली वेळेवर नाही झाली तरी होऊ शकते, किंवा बेरिंग संपलं असेल तरी होऊ शकते. आता फक्त मी विचारतो, हे कंपनी फिटेड आहे का कसं आहे? SX4 आहे आणि CNGमुळं शक्यता जास्त असते, कारण गाड्या जास्त गरम होतात. ऑइल त्या क्वालिटीचं वापरलं नाही, ऑइल लो क्वालिटीचं वापरलं तरीही असं होऊ शकते. त्याची भरपूर कारणं होऊ शकतात. सविस्तर चर्चा करू कधीतरी याच्यावरती. जुन्या गाड्या आहेत फार, तरीही असं होऊ शकते. बघूया. आता मालकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एका दिवसात करून द्या. हे खरं हे काम एका दिवसाचं नाही आहे, कमीत कमी 5-6 दिवस तर ह्याच्यात लागतातच. बघूया, त्यांना व्हिडिओ पाठवतो आहे हा, काय होते चर्चा बघू आणि मग कळूया तुम्हाला.